प्रभाग आहे हां. हा सुरुवातीपासूनच हाय व्होल्टेज मानला जातोय, कारण सुरुवातीपासूनच आरोप प्रत्यारोप जे आहेत ते दोन्ही पक्षाकडून येत आहेत. तर आता पैसे वाटण्याचा आरोप जो आहे तो तुमच्यावर होतो. एक नाही तर दुसरी क्लिप, अजून काही क्लिप येत आहेत असं देखील समोर येतात. आरोप प्रत्यारोप तुमच्यावरती होतात. हे बघा, आत्तापर्यंत आता बघता तुम्ही अपक्ष उमेदवार आहे. मी अपक्ष उमेदवार असल्यामुळे लोकांचं लक्ष पूर्णपणे आमच्यावरती आहे, कारण की आम्ही जे काम केलं आहे लोकांसमोर आहे. लोकांचा विश्वास आमच्यावरती आहे आणि लोकांच्या विश्वासावरती आम्ही काम करत आलेलो आहे. आणि आत्तापर्यंत जी निवडणूक अपक्ष उभं आहे त्या आता तुम्ही बघताय 15 दिवस झाले. 15 दिवसामध्ये भूषण भोईर किंवा त्यांचे जे आहेत हे मधुकर पावशे असते किंवा इतर आमचे जे उमेदवार हे चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि आत्तापर्यंत कौल आमचा आता सगळं याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आहे. आणि हा हे बिघडवण्याचं काम चालू आहे. आणि माझा कुठलाही संबंध नाही, माझ्या कुठलं पोरांचं हे नाही, कारण आम्ही जे काम करतो लोकांसमोर आहे. लोकांच्या समोर जाण्याचं काम आहे ते आम्ही करत आहे. आम्ही उलटं रात्रभर फिरत असतो का बाबा, कोण कुठे फिरत असतो ना कुठे याच्यावरती. रात्री 3-3 वाजेपर्यंत आमची मुलं जागी असतात. 3, 3:30, 4 वाजेपर्यंत मुलं जागी असतात, कुठे फिरतात, राऊंड अप मारतात. आता शेवटच्या सणाला कोण काय करतो ते आपल्याला माहिती नाही. आणि कोणी काय आमच्याबद्दल बदनामी केली ते मला आता मला समजलं का तो काहीतरी पूर्णेकर काहीतरी हे करत होता, ते याच्यामध्ये बाईटमध्ये हे करत होता. पण आता आमचं काय संबंधच नाही त्याच्यामध्ये. आणि मीनी कुठलं मुलांना कसलंही हे पाठवलेलं नाही आहे. आणि ती मुलं तिथं खेळत होती, त्याला काय ते उचलून त्याला त्या पोराला काय ते मारले ते आपल्याला मला माहिती नाही. कार्यालय देखील तोडण्यात आलं, खुर्च्या देखील तोडण्यात आलेल्या आहे. पुणेकर यांनी त्यांच्या देखील पत्नी असेल, भाऊ असेल, ठाकरे गटाकडे प्रदीप पुणेकरांनी आरोप केले. ठाकरे गटाच्या लोकांनी देखील कार्यालय फोडले. आता बघा, तो मुलगा राहतो वरती, त्याचं काय आम्ही खाली त्याचं ऑफिस आहे का ते आमचं हे आहे, तो आम्हाला कार्यालय त्यांनी दिलं होतं. पण ते मुलं काय ते बसले होते ते काय ते होते, पण ती बी नव्हती मला तर काय तरी. आणि त्यानंतर ही जी काय लोकं आली तिथून आली आणि त्या लोकांना आता आमची कोण मुलं असते तर आम्हाला माहिती पडलं असतं. आता त्या मुलगा तो काय ते आज मकर संक्रांत आहे, तो काय ते पतंग उडवत होता, त्याला खाली बोलून त्याला मारलं काहीतरी, असं काहीतरी हे झालेलं आहे. तो पैसे जे हातात आहेत ते कोणाचे खरे पैसे जे दाखवत आहेत, कोणाचे ऑफिस कार्यालयात पैसे काढले आहेत, त्यामुळे एकत्रित संशय निर्माण होतो. संशय तर त्याच्या हातात किती पैसे आहेत ते पहिलं मोजा. आमचं मत आहे ते की त्याच्या हातात किती पैसे आहेत आणि त्याच्या हातात काय लाख रुपये आहेत का किती आहेत ते पहिलं चेक करा. बघा, कुठलाही नेता असेल तर तो 50-60 हजार रुपये तर देईल, लाख रुपये ते देईल वाटायला. ते असतील तर बघा. आणि त्यांनी त्याच्या खिशातले पैसे 5-10 हजार रुपये, 500 म्हणजे काय ते 5 का 7 हजार रुपये का ते होते, ते बी त्याच्या घरातले होते का काय माहिती नाही. पण ते बी चेक करा. आमची जो हे आहे का बाबा तुम्ही चेक करून बघा. आम्हाला तर उलटं आनंद आहे का बाबा तुम्ही चेक करा. त्या मुलाला काय फुकट हे बलीचा बकरा नका बनवू. आणि त्याच्यामध्ये फुकट विश्वास त्या मुलांचा याच्यावरती नको व्हायला. निवडणूक आहे, निवडणूक आपल्याला चांगल्या पद्धतीने लढवायची आहे. आणि याच्यामध्ये कुठलाही गालबोट लागला नाही पाहिजे. निवडणूक उद्याच्या दिवसाचा आहे. याच्यामध्ये तुम्ही सर्वजण सर्वपक्षीय सगळेजण आले, त्याला पकडलं, मारलं, धोपटलं. माझं म्हणणं आहे का त्याच्यावरती केस करा. ज्यांनी मारला त्यांनी माझं तो कार्यालय फोडलं. आता तिथं कोण नसताना मी त्यांच्या लोकांनी त्या घरात जाऊन त्याच्या काय चेक केलं किंवा काय केलं, पुन्हा घर चेक केलं तर की याचे काहीच पैसे भेटले नाही. असं असताना तुम्ही त्याला मारून तुम्ही त्याच्यावरती काय करणार, कुठला हे करणार त्याच्यावरती. आणि आरोप केला किंवा आरोप सिद्ध करा. आमचं जर म्हणणं का बा तुम्ही चेक करा, आमची माणसं असतील आम्ही चेक करा का त्यांनी माझ्याबद्दल नाव दिलेलं आहे का मी त्याला सांगितलेलं आहे, असं मी तुम्ही चेक करा. भूषण भोईरनी बंडखोरी केल्याचं शिवसेना कुठेतरी टार्गेट करतोय का भूषण भोईरला, आणि पाहिलं तर भाजपकडनं देखील काहींना बंडखोरी करावी लागली, तुम्ही देखील बंडखोरी केली. त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर भाजप आणि शिवसेना आणि ठाकरे गटाचा वाद या ठिकाणी नाही. आता बघा, मी बंडखोरी केली, मी स्वतःहून हे आहे, मी 5 वर्ष, मी 8 वर्ष काम केलेलं आहे. आम्ही काम करण्याच्या याच्यावरती तर उभा आहे. मला लोकांचा कौल चांगला आहे, लोक मला विश्वासात घेतलेला आहे. आजपर्यंत तुम्ही माझं हे चेक करा का भूषण भोईरची परिस्थिती याच्यामध्ये अपक्षमध्ये सिटीवरती काय चाललेलं आहे. सिटी जोरात चालू आहे, सिटीचं नाव जोरात चाललं आहे आणि सिटी जोरात वाजणार आहे. उद्याच्या तर तुम्हाला सिटी समजेल किती याच्यात जोरात जाईल ती. तर बांधुकर पावशे असेल या तुम्हाला कुठे डावळा झालेला का वाटतं येणाऱ्या काळात अपक्षाची ताकद कशाप्रकारे असेल. विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही म्हणता की आम्ही काम करत आहोत, का वाटतं एखाद्या काळात विकास झाला नाही का. विकास आमच्याकडनं दोघांकडनं व्यवस्थित झालेला आहे. आम्ही दोघांनी चांगलं काम केलेलं आहे. तुम्ही पूर्ण एरिया बघा, आझादनगर मानपाडामध्ये आझादनगरमध्ये मधुकर पावशे दादांनी काम केलं आहे. मनोरमा नगर हा पट्टा मी स्वतः काम केलेलं आहे. मी जेवढं कामं केलेलं आहेत त्या या भागामध्ये जेवढी नगरसेवकाच्या माध्यमातून जेवढे करायचे आहेत तेवढी मी केलेले आहेत. मी जे आजूपर्यंत जे काम करतो आहे
आता चौक बनवले किंवा हॉस्पिटल बनवले आहेत किंवा हे की आता तुम्ही आता याचा आपलं ज्योतिबाचा हॉल बनवलेला आहे. या नगरसेवकाच्या माध्यमातून आम्ही जी विकास केलेला आहे आजपर्यंत चांगल्या पद्धतीने केलं आहे. ते डावललं आता ते पक्षाला माहिती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.